आज मी शास्त्राच्या सगळ्या अभ्यासकांना आणि जे लोक सातत्याने माझे व्हिडिओ पाहतात त्यांना एकच गोष्ट सांगणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले 2 व्हिडिओ पुन्हा एकदा नक्की बघा, कारण आज जे घडतंय ते अचानक घडत नाही आहे. शास्त्र खूप खोल आहे आणि आज एक एक घटना अगदी तशीच घडत आहे जशी ग्रहांनी आधी सूचित केली होती. 2024 आम्ही सांगितलं होतं 2025 भयंकर असेल आणि 2025च्या शेवटी 2026बद्दल बोलताना हेही सांगितलं होतं, चैन से सोना है तो जाग जाओ. असं न्यूज चॅनलवरील क्राईम स्टोरीजच्या कार्यक्रमांमध्ये आपण नेहमीच ऐकत असतो. त्यावर अनेक जोक्स मीम्स देखील बनवले जातात. तो TV अँकर कितीही गांभीर्याने क्राईम स्टोरी सांगत असला तरी त्याची बोलण्याची स्टाईल आपल्याला मजेशीर वाटते. मात्र आज जागतिक स्तरावर तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. भूकंप, पूर सारख्या नैसर्गिक आपत्ती, घात अपघात, युद्धजन्य परिस्थिती असं खूप काही संपूर्ण जगात सुरू आहे. रशिया युक्रेन, इस्रायल इराण, भारत पाकिस्तानचं युद्ध, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमधील राजकीय सामाजिक स्थिती, जनसामान्यांचा आक्रोश, विद्रोह या सर्व घटना विचार करायला लावणार आहेत. 2025 हे वर्ष आपल्याला अजून काय काय बघायला लावेल असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. मात्र केवळ हेच वर्ष नव्हे तर 2026 देखील यापेक्षा मोठ्या संकटाचं वर्ष राहणार आहे. आम्ही मागील वर्षापासून सातत्याने सांगत आहोत 2025 आणि 2026 हे भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी नव्हे, संपूर्ण मानवजातीसाठी एक आव्हान घेऊन येत आहे. या आव्हानाच्या काळातून आपल्याला वाटचाल करायची आहे. स्वतःला सांभाळायचं आहे, आपल्या कुटुंबाला सांभाळायचं आहे, आपल्या देशाला सांभाळायचं आहे. नुकतंच आपल्याकडे चंद्रग्रहण घडलं. हे ग्रहण संपूर्ण भारतभर दिसलं. येणाऱ्या 6 महिने त्याचा सर्वच राशीवर दुष्प्रभाव होणार आहे. ही बाब नाकारून चालणार नाही. गुरुदेव मे महिन्यापासून अतिचार गतीत आहे. इतिहासात डोकावून पाहिले असता गुरुदेवांची अतिचार गती ही वारंवार संकट दाखवत आहे. मग अगदी द्वापर युगातील महाभारताचे युद्ध, कलियुगातील पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध किंवा नुकताच होऊन गेलेला कोरोना महामारीचा काळ असेल, या सर्व काळांमध्ये गुरुदेव अतिचार गतीत होते. म्हणजे गुरुदेवांची अतिचार गती ही आपल्याला सातत्याने रेड सिग्नल दाखवत असते की आपल्याला 2025 चांगलं होतं असं कुठेतरी वाटायला लागेल. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण अजून सुरुवात आहे. घटनांची तीव्रता वाढणार आहे. 2 ग्रहणाच्या मध्ये जे युद्ध सुरू झालं आहे ते सहज थांबणार नाही. मी अतिशयोक्ती करत नाही आहे. शास्त्र सांगतंय, साक्षात श्रीकृष्ण उभे राहिले तरीही ते थांबणं कठीण आहे. सध्या राहू मंगळ अंगारक योग आहे. गुरुदेवांची अतिचार गती सुरू आहे. शनिदेव जलतत्वात निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात अत्यंत कठीण स्थानात आहेत. किती ग्रहस्थिती सांगू, एकच वाक्य पुरेसं आहे. काळ कठीण आहे. सांभाळून राहा. आपण भाग्यवान आहोत. आपला जन्म भारतात झाला आहे. भारत महासत्ता म्हणून पुढे येईल याबद्दल तिळमात्र शंका नाही. पण सत्य हेही आहे की त्यासाठी भारताला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. युद्ध कधीही कुणासाठीही फायदेशीर नसतं. ते न होणं सर्वोत्तम. पण एकदा सुरू झाल्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सहभाग घ्यावा लागतो. कर्मपूर्ती टाळता येत नाही. 2024 आलेल्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्र आणि ग्रहगोचरमधून आम्हाला 3ऱ्या महायुद्धाचे पडसाद स्पष्ट दिसायला लागले होते आणि म्हणूनच ते बोललो. घाबरवण्यासाठी अजिबात नाही, कारण संकट आधी माहीत असलं तर ते टाळण्याचा किमान प्रयत्न करता येतो. त्या व्हिडिओमध्ये एक एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती. युद्धाची सुरुवात भारताकडून होणार नाही. आजही तेच सांगते. भारत स्वतः युद्ध सुरू करणार नाही, पण अपरिहार्य झाल्यावर भारताला सहभागी व्हावं लागेल. 2 ग्रहणाच्या मध्ये राहू मंगळ अंगारक योगात जे बीज पेरलं गेलं आहे त्याचे परिणाम दीर्घकाळ चालणार आहे. पुढचे काही महिने अत्यंत कठीण आहे. ग्रहणाचा प्रभाव, समोर येणारी शनी मंगळ युती, जलतत्वातील अस्थिरता, जागरूक राहणं गरजेचे आहे. पुन्हा सांगते,
युद्ध कुणाच्याही फायद्याचं नाही. मानवजातीसाठी शांतता योग्य आहे. भारत महासत्ता झाल्या तरीही या प्रवासात भारताला मोठी किंमत मोजावी लागेल. तेव्हाही सांगितलं होतं, आज पुन्हा सांगते, सावध रहा, जागरूक रहा आणि काळाची दिशा ओळखा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.